रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील बोरिवली या गावच्या परिसरात प्रस्तावित असलेल्या SMS इन्व्होक्लिंग प्रायव्हेट लिमिटेड या जैववैद्यकीय प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे। प्रकल्प झाला तर आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, आम्हाला श्वास घेणे देखील अवघड होईल। शासन आमच्यावर हा प्रकल्प लादत असल्याचा आरोप यावेळी रसायनीकरांनी केला। दरम्यान या प्रकल्पाविरोधात सोमवार दिनांक 4 मार्च रोजी MIDC कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संघटना तसेच परिसरातील 11 ते 12 हजार स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी SMS इन्व्होक्लिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि MIDC प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत चले जाओचा नारा देत हा प्रकल्प पाताळगंगा परिसरात नको अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। कामगार नेते श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली। यावेळी कामगार नेते भाई जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली। या मोर्चात महिलांची संख्याही लक्षणीय होती। SMS इन्व्होक्लिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि MIDC प्रशासनाच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हा मोर्चा बोरिवलीहून रिलायन्स मार्गे MIDC येथे धडकला। यात गोवंडी येथे असणारा हा मानवी जीवास घातक असा प्रकल्प रसायनी पाताळगंगा विभागात नको असा निर्णय परिसरातील नागरिकांनी घेतला होता। यावेळी 2.5 ते 3 किलोमीटरचा रस्ता नागरिकांनी भरगच्च केला होता। यात प्रत्येक गावागावातील नागरिक मोर्चामध्ये दाखल झाले होते। या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। यावेळी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी कामगार नेते आमदार भाई जगताप, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते। हा प्रकल्प गोवंडी येथे असल्यामुळे येथील स्थानिकांना त्यांचा त्रास होत आहे। उच्च न्यायालयाने हा प्रकल्प स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले होते। तसेच हा प्रकल्प आतकरगाव येथे येत असल्याचे समजताच येथील जनसुनावणी दरम्यान विरोध दर्शवला। MIDC व्यवस्थापक VS ठाकूर, उपअभियंता राऊत यांना निवेदन देखील देण्यात आले। यावेळी संघर्ष समितीचे युवक तसेच सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। संघर्ष समितीच्या महिलांनी प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी करून जैववैद्यकीय प्रकल्प बोरिवली पाताळगंगातून हद्दपार न झाल्यास रक्तरंजित लढा देण्याचा ठाम निर्णय देखील घेतला। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांनी स्थानिकांना अन्याय होत असेल तर आम्हीही रस्त्यावर उतरू असा इशारा दिला। यावेळी बोरिवली संघर्ष समितीवरील युवकांसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांसह मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते। रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता। या ठिकाणी हा प्रकल्प जो येतो हा चुकीचा आहे, याचा सर्वे नाही झालेला। या लोकप्रतिनिधींमुळे विश्वासात गावाच्या सरपंचांना किंवा ग्रामपंचायत सदस्यांना आणि आपलं जे विरोधाचं निवेदन आहे ते देण्यासाठी मान्यवर MIDCच्या ऑफिसमध्ये याच्या आधीच इथे प्रदूषण एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे यांना देण्यासाठी आणि सर्वात विशेष राज्य शासन अल्पोएका भांडवलदार या गळ्यात MIDC कर्मचारी अधिकारी वर्ग तो MIDC करता खाजगी कंपन्या देऊन त्याचं चांगलं पितळ हे करण्याचं काम, पांढरं करण्याचं काम या ठिकाणी राज्य शासनाने MIDC करते। MIDCचे मंत्री आणि आपले पालकमंत्री यांनी आश्वासन मला दिलं की तिथे कुठलाही प्रकल्प करणार नाही। या पद्धतीचे आहे। काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आग्रह करतात की हा प्रकल्प इथेच झाला पाहिजे, त्याला आमचा विरोध आहे, त्याने जनतेपुढे उघडे केले पाहिजे, ही माझी भूमिका आहे। सर्व नेते मंडळींनी या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे। मी देखील यायला कारणास्तव काही पाटील साहेब थोडंसं यायला उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आणि जो प्रश्न आज आपण या ठिकाणी ताईंनी आणि आपण संघर्ष समितीने घेतलेला आहे, या विषयाच्या पाठीमागे मी भक्कमपणाने उभं राहील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या माध्यमातून या मोर्चाला पाठिंबा व्यक्त करतो। जोपर्यंत हा विषय थांबत नाही तोपर्यंत मी आपल्याबरोबर राहील एवढी खात्री या निमित्तानं देतो। धन्यवाद। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।